हे बच्चा पार्टी, कैसे हो आप लोग? आप बहुत बेहतरीन होंगे बच्चा। देखो हम लोगों ने अपना मैथमेटिक्स के वैरायटीज ऑफ एग्जाम्पल का सिलसिला स्टार्ट कर दिया है, जिसमें हम लोगों ने मॉर्निंग को देखा होगा कि 17 या 17 एग्जाम्पल हम लोगों ने कंप्लीट कर लिए थे। अभी रिमेनिंग कुछ एग्जाम्पल बचे हैं, वो भी कंप्लीट कर लेते हैं। की एक संख्या दुसऱ्या संख्येपेक्षा 25% मोठी आहे, तर दुसरी संख्या पहिल्या संख्येपेक्षा कितीने कमी आहे। तो ये इसका जवाब देने से पहले बस मैं इतना बताना चाहूंगा कि कोई बच्चे या नए पेरेंट अगर सपोज हमें देख रहे होंगे तो प्लीज हमारे चैनल को लाइक, शेयर और सब्सक्राइब जरूर कीजिएगा। तो इसका अगर सपोज आंसर अपने को बताना है तो सबसे मेन चीज देखो, जब भी कभी एक संख्या दुसऱ्या संख्येपेक्षा मोठी आहे किंवा लहान आहे समथिंग अशा टाईपच्या टक्केवारीच्या स्वरूपामध्ये तुम्हाला गोष्टी दिलेल्या असतात ना, आणि विचारलं जातं की बळा पहिली संख्या पेक्षा कितीने कमी आहे, जेव्हा कमीच्या रिगार्डिंग किंवा जास्तच्या रिगार्डिंग असा प्रश्न असते, नेहमी हा जो दिलेला गोष्ट आहे ना, हे जे टक्केवारी आहेत याला गुणाकार करायच्या टक्केवारी सोबत, आणि मोठी आहे म्हणून काय करायचं, 100 प्लस 25 करायचं। पहा, आणि जर हे लहान राहिली असती तर 100 मायनस 25। मोठी आणि लहानचा मी कन्सेप्टचा फॉर्म्युला रिगार्डिंग क्लासमध्ये सांगितलंच होतं, बघून टाका। ठीक आहे, आता बघा 25% आहे म्हणून 25%, 30% राहिलं असतं तर 30% गुणाकार केलं असतं। ठीक आहे, मोठी आहे म्हणून प्लस, लहान राहिली असती तर मायनस केलं असतं। ठीक आहे, तर बघा बाळा याचं काय होईल रे, 100 × 25 आणि हा 100 + 25 125। आता मला सांग 25 एक 25 किती जा, 125 5 आणि 5 एक 5 किती जा 100 20 चा, तुमचा उत्तर 20% ने कमी, हा तुमचा उत्तर राहील। देखो नेक्स्ट सवाल था बच्चा, हा खूप महत्वाचा प्रश्न आहे, हे येतात असे टाइपचे प्रश्न खूप जास्त पसंत करत आहेत नवोदय आजकाल। 72 सेंटीमीटर परिमिती असलेला काटकोन चौकोन, आता काटकोन चौकोन कसं असते, हा त्याच्यामध्येच ते लोक फक्त आपल्याला बया बनवतात। हा काटकोन त्या दिवशी सांगितलं होतं, काटकोन चौकोन म्हणजे रेक्टँगल बद्दल तो बोलत आहे। हा रेक्टँगल म्हणजे काय रे बाळा, तर आयत। काय झालं, आयत। ठीक आहे, आयत नाही म्हणत आहे तो बया बनवते। फक्त चौकोन म्हटलं तर स्क्वेअर वर्ग, आणि काटकोन चौकोन म्हटलं तर मग आयत आहे। ठीक आहे, तर हा असा एक आयत आहे बच्चा, या आयतची परिमिती त्यांनी तुम्हाला दिलेली आहे। परिमिती किती दिली आहे परिमिती, तर 72 सेंटीमीटर। ठीक आहे, तर जास्तीत जास्त त्या काटकोन चौकोनाची लांबी किती असू शकते असं त्याचा प्रश्न आहे। तर परिमिती दिली आहे ना, तर परिमितीचा फॉर्म्युला काय आहे रे आयतचा, 2 गुणिला लांबी प्लस रुंदी, म्हणजे हा काय 72। 2 हा कशात आहे, गुणाकारात आहे, तिकडे जाणार तर भागाकारात होणार की नाही होणार, तर 2 किती जा सांगा रे 72, 2 3 जा 6 आणि 2 6 जा 12। नाही समजलं, नाही रे चुकला का, पहा बरं 2 3 जा 6 आणि 2 6 जा 12, समजलं इथपर्यंत। आता मला सांग, लांबी जे काही असेल, रुंदी जे काही असेल, यांची बेरीज किती आहे म्हणते, 36। ठीक आहे, तर 36 हा उत्तर तर राहूच शकत नाही। जर लांबी 36 असेल तर हा तर सरळ सरळ रेषाच राहील ना का, कारण की रुंदी का टकले आहे का, लांबी आणि रुंदी मिळून का होते, टकल्या होणार आहे का, नाही ना। 36 बेरीज आली पाहिजे, तर जास्तीत जास्त काय राहू शकते, जास्तीत जास्त मोठ्यात मोठी एक तर लांबी 35 राहू शकते आणि रुंदी 1, हे मिळूनच तर तुमचं 36 झालं ना, मोठ्यात मोठी ग। तसं 18 ठेवाल तरी रुंदी तुमची भेटतेलच। जर तुम्ही 71 चा, तर भाई फासलाच नहीं दिख रहा मेरे को। ठीक है, ये तो हो ही नहीं सकता। ठीक है, ह्या दोन पैकीच उत्तर होतं, एक तर 18 नाही तर 35, 18 नाही तर 35, पण 18 ठेवलं ते मोठ्यात मोठी होणार आहे का लांबी। आपल्याला त्यांनी विचारलं काय की जास्तीत जास्त लांबी किती असू शकते, तर बाळा एक त्याची 35 आणि रुंदी त्याची 1, ते मिळूनच तुमचं किती बनतोय 36, म्हणून तुमचं उत्तर काय 36। बहुतेक मुलं काय करतात, सॉरी 35, हा मुलं काय करतात, हा 36 आले म्हणतात ना, हे बम बम बोले मस्ती में डोले, और डायरेक्ट ए ऑप्शन कर देते। समझ रहे हो बात को, ये ऐसा करने का नहीं, समझे। ठीक आहे, थोडासा विचार करायचं उत्तरला टिक करण्या आधी, मी बरोबर आहे
चुकीचं नाही. नेक्स्ट बघा बाळांनो, शेवटचा प्रश्न बघूया. काय म्हणतो की काटकोन त्रिकोणाचे, आता काटकोन त्रिकोण म्हणजे काय होगा? काटकोन त्रिकोण त्रिकोण हो बाई, काटकोन त्रिकोण, चौकोन नाही. काटकोन त्रिकोण म्हणजे कसं असते? राईट अँगल ट्रायंगल. कसं असते? राईट अँगल ट्रायंगल ए बी सी. याचं क्षेत्रफळ दिलाय ग, एरिया दिला आहे, एरिया ऑफ ट्रायंगल दिलाय किती? 48. याची उंची आहे म्हणते 12, म्हणजे ही झालं उंची. ओके, ही पण राहू शकतं 12. तर पायाची लांबी किती? पाया म्हणजे हा बेस. हा तुम्हाला काय विचारलाय? बेस. पाया ज्यावर तो उभा आहे. ठीक आहे, तर मला एक गोष्ट सांगा, कुठल्याही त्रिकोणाची, कुठल्याही त्रिकोण, खासकर मग ते स्केलर असेल तर मग जरा तुमच्या सिलेबस मध्ये नाही आहे तो हेरॉन्स फॉर्म्युलाने निघते. ठीक आहे, पण राहू दे, तुम्हाला आहेत ना, कशाला सांगू, फालतू डोकसा करा. ते एरिया ऑफ ट्रायंगल म्हणजे काय रे? 1/2 इंटू पाया गुणिला उंची. म्हणजे काय? 1/2 इंटू बेस इंटू हाईट. एरिया दिलाच आहे तुम्हाला. ठीक आहे, तर आता पाया काढायचा आहे, म्हणजे बेस, उंची किती आहे? 12 इक्वल्स टू, बघा 1/2 होताच. आणि हा 48. मला सांग रे, 2च्या फाड्यामध्ये 12 नाही येत? येतात ना? अरे 8 लिहिलंच नाही का? हा 2 किती जा? 6 जा. आता हा पाया इंटू 6 आणि हा 48. मला सांग रे, पाया जो आहे जसं तसं राहील. 48 तिकडच्या विचाराने हा 6 गुणाकारात होता, तिकडे जाईल तर भागाकारात. 6 किती जा? 6 कितना जा? 48. 8 जा. म्हणजे तुमची पाया किती? 8 सेंटीमीटर. 20 के 20 सवाल किसके सही थे जरूर मुझे बताइएगा कमेंट करके। और इस वीडियो में तो तीन ही एग्जाम्पल ही है ना? तो फिर भी मैं एक बार दोहराना चाहूंगा, अगर सपोज किसी नए बच्चे को हमारा ये कंटेंट पढ़ाया हुआ अच्छा लगा हो तो हमारे चैनल को लाइक शेयर और सब्सक्राइब जरूर कीजिएगा। और नवोदय के हिसाब से 4th के रिगार्डिंग अगर प्रिपरेशन करना चाहते हो तो हमारे ये 8275 3975 पे कॉल करके आप सारे की सारे इंफॉर्मेशन पूछ सकते हो। ठीक है, तो चलो बच्चा, हम मिलते हैं नेक्स्ट वीडियो में। तब तक खुश रहिए, ख्याल रखिए। थैंक यू सो मच, टाटा, बाय बाय।